तर संपूर्ण राज्यभरात धरणं ओव्हरफ्लो झालेत ठिकठिकाणी, तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यातील वरसगाव धरण क्षेत्रात पावसाचा जोर, धरण ओव्हरफ्लो, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू। कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठा जलाशय ओव्हरफ्लो, डिंभे धरण पूर्ण क्षमतेने भरलंय, तर 7500 क्युसेकनं घोड नदी पात्रात पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुसळधार पाऊस, मुसळधार पावसानं भामा आसखेड धरण ओव्हरफ्लो, भामा नदीपात्रात 3000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। पुण्याच्या मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, धरण परिसरात जोरदार पाऊस होत असल्यानं 24000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नाशिकच्या चणकापूर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस, धरणातून गिरणा नदीपात्रात 10500 क्युसेक पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धुळे जिल्ह्यातील पांजरा, मालनगाव, जामखेड, लाटीपाडा ही धरणं भरली। पांजरा मध्यम प्रकल्पातून 3500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्यानं आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। भंडारदरा पाठोपाठ निळवंडे धरणातून विसर्ग सुरू। अहमदनगरच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी। भंडारदरा धरणामधून आता 27000 क्युसेकनं विसर्ग। मुक्ताईनगरच्या जोंधळखेडातील कुंड धरण ओव्हरफ्लो। सातपुडा पर्वतरांगेत मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत वाढली, परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ, तर गंगापूर धरण 75% भरलंय। 4000 क्युसेक पाण्याचा गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू झाला।